मुरगुड नगरपालिकेची निवडणुकीची आता उद्याचा एक दिवस राहिला आणि परवाशी मतदान आहे आणि मग तुम्हाला सगळ्यांना मुरगुडकरांना 5 वर्ष मुरगुड नगरपालिकेचा कारभार चालवायची माणसं तिथे निवडून द्यायची आणि ते करत असताना आपण पाच वर्षात एकदा मतदान करतोय आणि मतदान केल्यानंतर तो माणूस योग्य का अयोग्य निवडायचा ते 2 तारखेला आपण ठरवावं लागणार आहे आणि समजा चुकून जर आपण बटन दाबलं कुठे जर चुकीचं आणि जर चुकीचा माणूस निवडून गेला तर ही 5 वर्ष जाणार बोबलत आणि राहिलेली 5 वर्ष परत मागे जाणार पुढची 5 वर्ष म्हणजे 10 वर्ष आपलं गाव मागे जाणार आहे 10 वर्ष. मी काय कुणावर टीका करणार नाही आणि कुणाला मी सांगणार नाही कारण हिथंच माझ्यावर टीका झाली की नगराध्यक्ष पदाचा गरिमा मी म्हणजे मान सन्मान ढासळला म्हणून काय तर टीका झाली. मला एवढंच सांगायचं आहे की मुरगुडात लय जर नगराध्यक्ष झाले लय भरपूर नगराध्यक्ष झाले जे टीका करणारे मी 5 वर्ष नगराध्यक्ष होते कारण त्यांना कोण नगराध्यक्ष म्हणत नाही. मी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरून उतरून 4 वर्ष झाली तरी आज सुद्धा मलाच नगराध्यक्ष म्हणून बोलवलं जातंय मलाच आणि त्यात इथं पत्रावर बंधू बसल्यात प्रत्येक ठिकाणी माझं लोकप्रिय म्हणून नाव घेतलं जातंय. ही लोकप्रिय उपाधी ह्या सगळ्या आया बहिणींनी या सगळ्या मुरगुडच्या नागरिकांनी मला दिली आणि मग तुम्ही कशाला टीका करता माझ्यावर. मी तुमचा आदर करतो. तुम्ही लोकांना समोर जावा. तुम्ही 10 वर्ष या नगरपालिकेचं नेतृत्व केलाय म्हणजे अलीकडे मी अण्णाजींच्या काळात जाणार नाही. अण्णाजींचा काळ चांगला होता. 10 वर्ष नेतृत्व केलाय. त्याला रणजितदादा सुद्धा नेते होते पण तो रणजितदादाने कधी विचारलं का नाही मला माहित नाही. साहेब सुद्धा काही काळ नेते होते साहेबांना सुद्धा काही विचारलं का नाही मला माहित नाही. राजे सुद्धा नेते होते म्हणजे आता स्वर्गीय विक्रमसिंह ते त्यांना सुद्धा विचारलं काय मला माहित नाही. परंतु तुम्ही 10 वर्ष तुमच्यावर सत्ता होती 10 वर्ष त्या आघाडीतल्या पक्षाकडे सत्ता होती मग 20 वर्ष तुमची म्हणजे माझी 5 वर्ष सोडून 20 वर्षात तुम्ही दोघांनी काय काम केलं या मुरगुडच्या जनतेला तेवढं सांगा. हे मुरगुडच्या जनतेला सांगा की माझ्या 10 वर्षात मी अमकं केलं त्याच्यावर मत मागा. तिने सांगावं तिने 10 वर्षात काय केलं ते काम सांगावं. तिने त्यांच्याकडे कुठलाही विकासाचा अजेंडा नाही. तिने विकासाचं कुठलंही काम केलं नाही. हे जो 20 वर्षाचा बॅकलॉग होता तो मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी राहून तो आम्ही पूर्ण केला आणि म्हणून आज हे गाव स्वच्छ सुंदर जे दिसतंय आज गावात जो बदल दिसतोय तो सगळा साहेबांच्या मदतीने झालेला एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही आमच्या आता मित्रांनी सांगितलं अंबाबाईचं मंदिर सांगितलं पाणी पुरवठा स्कीम सांगितलं बाजारपेठ सांगितली सगळं ते क्लिपा काढून ते दाखवायला लागल्या. मी म्हणतो अंबाबाईच्या देवळात जाऊया. तुम्ही आम्ही सगळेजण अंबाबाईला मानतोय. आता मी मुसलमान म्हणून अंबाबाईला मानतो की मला असं म्हणत असतील कारण बाळूदादा जमादार मुरगुड गावचे एक प्रतिष्ठित नागरिक होते. ह्या मुरगुड गावात तिने अनेक वेळा पार्टीचं राजकारण केलं. लोकल बोर्डापासून त्या या नगरपालिकेत ते सदस्य होते. त्या बाळूदादा जमादारांनी जे इथं मुरगुडात पहिलं मंडळ काढलं त्या मंडळाचं नाव होतं जगदंबा तरुण मंडळ आणि तालीम जी काढली त्या तालमीचं सुद्धा नाव होतं जगदंबा तालीम मंडळ. मला वाटतं इथे भरपूर त्यातले पैलवान बी असतील हाय तेव्हा हा मग हात वर गेलेलं पैलवान नाही. ती तालमीचं नाव होतं जगदंबा म्हणून मी म्हटलं त्या जगदंबेच्या तालमीच्या देवळात जाऊया आणि अंगारा उचलूया. तुम्ही सांगा पाणीपुरवठा स्कीमला तुमचं काय योगदान अंबाबाई देवळाला तुमचं काय योगदान बाजारपेठेला काय योगदान तुम्ही सांगा. शपथ घेऊन सांगा. आम्हाला तुमचा विश्वास आहे. शपथ घेतली तुम्ही अंबाबाईच्या अंगाराची आम्ही आमची उमेदवारी मागे घेतो आणि तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो. खोटं बोलू नका. कुठल्याही गोष्टीत खोटं बोलू नका. तुम्ही त्या अंबाबाईच्या देवळात मुस्लिम साहेबांचा ते रहित आले दत्ता साळुंखे रहित दत्ता हात वर करा हा दत्ता साळुंखे रहित होते. त्या रहिताने मुस्लिम साहेबांना बोलवलं
अंबाबाई मंदिर पूर्ण केलं म्हणून भाभींचा आणि साहेबांचा सत्कार केला, सगळ्या लोकांच्या समोर सत्कार केला. बरोबर आहे का दादा? बरोबर आहे ना? आणि तुम्ही आता म्हणता अंबाबाई देऊळ आम्ही पूर्ण केलं. अहो तुम्ही देवाच्या बाबतीत लबाडी करायलाय, देवाच्या कामात लबाडी करताय. मग या भोळ्या बाबड्या आया बहिणींना तुम्ही फसवायला माग पुढं बघणार नाही, एवढं लक्षात ठेवा. अशी तिची पद्धत आहे. पाणी पुरवठा स्कीम तुम्ही केली म्हणाला. आता साहेबांना किस्सा सांगतो. साहेब आचारसंहिता होती, तुम्ही केडीजी आचार्य निवडणूक झाली आणि तुमचं केडीजी बँकेचं संचालक मंडळ कलकत्त्याला का कुठं फिरायला गेलं तिकडे, आणि कलकत्त्याच्या विमानतळावर मी फोन केला. आता मी संजय दादाला, दादा म्हटलं मुरगुडची पाणी पुरवठा स्कीम मंजूर झाली. तर मला अभिनंदन अभिनंदन. साहेब तुम्ही विचारलं त्यांना कसलं अभिनंदन करायला म्हणून. बरोबर आहे काय? बघा लक्षात आहे का तुमच्या? बघा तर नाही तर राजन काय तर काम केलं त्याचं सांगायला म्हणाले. ते साहेबाला सुद्धा सांगणार, कारण त्या कामात साहेबांचं पत्र आहे, साहेबांची मिटिंग आहे, परंतु ते साहेबाला मी सांगायला तयार नव्हते. ते काम त्या काळात मंजूर करून घेतलं. आज ती पूर्णत्वास आली. सिक्कीमला कलकत्त्याच्या विमानतळावर. मला माहिती आहे सगळे. बघा मी माझं जाहीर चॅलेंज आहे, या तुकाराम चौकात कोणी बी यावं आणि या मुरगुडची जी विकास कामं झाली, चॅलेंज आहे. तिने कोण अधिकार होता, कुणाचं पत्र होतं, काय सगळं इथून सांगतो. कधी मंजुरी मिळाली तिने मी सांगावं. 50 कोटचा ग्रामीण रुग्णालय साहेबांना आम्ही तानाजी सांगताना भेटलो. आत्ताजी विजय बोरुडे जिल्हा प्रमुख ते सोबत होते, आमच्या तिघं भेटलो आणि तिने तानाजी सांगता सही साहेबांनी करून घेतली. साहेब बरोबर आहे का? विधान भवनाचा प्रसंग आहे. अंबाबाई देवळात सुद्धा विधान भवनाचा प्रसंग आहे. रवी परीट आलाय का? रवी परीट आहे का इथे कुठं? रवी परीट तू तुझ्या पोराची शपथ देऊन सांग की तू मी आणि साहेब तिघच होता आणि किती पटलं असतील. विधान भवनात मराठा आरक्षणची बैठक होती. त्या बैठकीत साहेबांनी आम्हाला त्या खोलीत नेलं आणि तिथे एकनाथ शिंदे साहेबांची सही घेतली आणि त्याच्यावर त्यांनी लिहून दिलं यात्रा स्थळातनं 2 कोटी रुपये मंजूर. हे कसं झालं, त्याचं 2 कोटी कसं खर्च केलं हे सुद्धा त्यांना माहित नाही. आणि आज काहीतरी बोलत असतील तर खोटं बोलायचं काम तुम्ही करू नका. हे एवढंच काम नाही, आम्हाला या मुरगुड शहरात भरपूर काम करायचं आहे. मुरगुड शहरात मी नगरात आलो. सर भगवा झेंडा नगरपालिकेवर कोणी फडकवला? राजेकांत जमादारच्याच कारकिर्दीत लागला. पेपरची कातरण पाहिजे देतो तुम्हाला. धोंडराम परीड आपला शिवभक्त, त्याच्या हस्ते तो झेंडा लावला गेला. पूर्णाकृती पुतळा कोणी उभा केला. त्याचं नगरपालिकेत स्थायी समिती तुम्ही बघा, जनरल सभेला बघा, 65 लाखाची तरतूद बघा, सगळं बघा. त्या सुद्धा पुतळ्याला ह्या सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या परीनं, मला वाटतं जाधव सर तुम्ही दिलाय नव्हते की मोर्चे तुम्ही दिलाय ना, तुम्ही गोदरे दिलाय ना गोदरे साहेब, सगळ्यांनी 10 रुपये 20 रुपये 50 रुपये 100 रुपये लाख रुपये पर्यंत लोकांनी दिली. आणि हा पुतळा उभारायला कुणी एकट्यानं उभा केलेला नाही, एकट्यानं उभा केलेला नाही. त्याच्या साईडला एक पहिलं लिहिलंय, त्याच्यावर सगळ्यांची नाव आहे. आणि तो पुतळा उभा करताना उदयजी सामंत साहेबांना आणलं आणि तो कार्यक्रम साहेब सुद्धा होते आणि त्या कार्यक्रमात धैर्यशील माने होते. पाहिजे तर धैर्यशील मानेची क्लिप देतो, राजेकांत जमादारांचं कौतुक केलेले क्लिप देतो. ती क्लिप सुद्धा तुम्ही ऐका आणि मग ह्या विकास कामाच्या बाबतीत कुणी केलं कुणी नाही केलं हे तुम्ही ठरवा. मी तुम्हाला विनंती करतोय मुरगुडकरांना, तुम्ही जर चुकीचं काय कुणाला मत दिलं तर खरंच हे गाव परत 5-10 वर्ष मागे जाईल. आम्हाला सत्ता दिली, त्या गावाच्या कुठल्याही आया बहिणींनी सांगू देत, कुठल्याही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सांगू देत, कुणीही सांगू देत, राजेखान जमादारला आम्ही कॉल केला, राजेखान जमादारला आम्ही निरोप दिला आणि राजेखान जमादार तिथं आला नाही असं एक दिवस सुद्धा केलेलं नाही. किंवा आमचा प्रश्न असू देत, माझ्या दाराची गटर काढली नाही, माझ्या चावीला पाणी आलं नाही, माझ्या कुठलंही काम, नगरपालिकेचं काम, कुठलंही काम त्या कुठल्याही आया बहिणीला कुणी सांगितलं असं आणि मी केलं नाही असं कुणी सांगितलं, मी हाय अशी माझी उमेदवारी मागे घेतो, आज जाहीर करतो. तुम्ही कुठेही जा, कधी कुठेही मला आठवण करा, तिथं राजेकांत जमादार उपस्थित आहे. मी तुम्हाला आज परत एकदा सांगतो, हे जे नेते मंडळी बसलेत, हे नेते मंडळी
हिने समाजकारणात 80% समाजकाराने 20% राजकारण करून जनतेची सेवा करायचं काम केलंय. साहेबांच्या बाबतीत हे कागद दरम्यान एक असं गाव राहिलं नाही की जिथं शाळा, मंदिर, समाज मंदिर, कुठलंही काम, रस्ता, गटर, कुठलंही काम, स्मशानभूमी सुद्धा कुठली ठेवली असं नाही. सगळ्या गावात साहेबांनी आपल्या फंडातून, आपल्या निधीतून सगळ्या गावांचा विकास करायचं काम केलं. त्याचबरोबर राजे भाजपमध्ये होते त्यावेळी राजेने सुद्धा एवढा प्रचंड निधी कागल तालुक्यात आणला आणि ईर्षेवर, कसली ईर्ष्या युवराज? विकास कामाची ईर्ष्या होती, दुसरी कुठली ईर्ष्या नव्हती, विकास कामाची ईर्ष्या होती.